काय शोधायला आलो आणि काय हाती लागले? दयानंद खांडेकरांनी जयरामचा खून केला, मला अजूनही खरं वाटत नाहीये. जे घडलंय ते आपल्या डोळ्यांनी पाहिलंय आपण. हातात सुराव तयार त्यांच्या. मला तर आहे ना आता केडी सरांचं म्हणणं खरं वाटायला लागले. मुझे एक बात समझ में नहीं आ रही. दयानंद खांडेकर जयरामच्या घरी पोहोचले होते, बरोबर? म्हणजे त्यांना जयरामचं घर माहित होतं, पण जेव्हा बॉसने विचारलं तेव्हा ते नाही म्हणाले. बरोबर आहे. हो, दयानंद खांडेकर हे वाटतात तेवढे साधे सरळ नसू शकतात. कदाचित त्यांना माहित असेल की जयरामला कोणीतरी शोधतंय, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललंय. अशी कोणती तरी गोष्ट आहे जी कधीही बाहेर पडू नये अशी त्यांची इच्छा आहे. पण आता आपण काय करायचं? नाही म्हणजे केडी सरांना काय सांगायचं? बॉस नाही म्हणाल्या होत्या, पण आता दयानंद खांडेकरांवर मर्डरची केस लागली आहे, त्यामुळे सांगावं तर लागेलच. नाही 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 इन्स्पेक्टर, हे काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, मिसअंडरस्टँडिंग झालंय. असं होऊच शकत नाही. दया काका नाही करू शकत असं. हो, कोण? जयराम चौगुले? नाही, मी हे नाव कधी ऐकलंही नाहीये. इनफॅक्ट घरात कोणीच हे नाव कधीच ऐकलं नाहीये. कोण जयराम चौगुले? नाही 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 इन्स्पेक्टर, ऐका माझं. तुम्ही प्लीज काही ऍक्शन घेऊ नका. ते आत्ता आजारपणातनं उठले तो, आणि ते आत्ता तिकडे एकटे आहेत. मी तारिणी तिकडे काय करते? नाही नाही इन्स्पेक्टर, ऐका प्लीज प्लीज तुम्ही ऍक्शन घेऊ नका. मी लवकरात लवकर तिकडे पोहोचते. प्लीज प्लीज माझ्या येण्यासाठी थांबा प्लीज. ओके, या या या. मला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये जायला लागेल. तुम्ही प्लीज इराकडे लक्ष द्या. तुम्ही इराकडे लक्ष द्या. ओके, मी येते लवकरात. हो, डोंट वरी ताई, आहोत आम्ही. काकू, ऐकलं का तुम्ही? काळजी करू. फातिमा, अरे कुठे आहात तुम्ही? मी किती फोन करतोय तुम्हाला. सर, तुम्ही आत्ता कुठे आहात? मी गाडीवर आहे. अरे बॉस बरोबर डेट प्लॅन केली होती मी. तिला पहिल्यांदा घेऊन जाणार तू डेटला. ती म्हणाली होती की ती घरातून निघाली आहे. तुझ्या बरोबर आहे का बॉस? सर, तुम्ही गाडी बाजूला लावा ना, मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. फातिमा, काय झालंय? बॉस ठीक आहे ना? फातिमा, मी काय विचारतोय? बॉस ठीक आहे ना? तुम्हाला कळत नाही की मी काय विचारतोय? अरे फातिमा, बोल लवकर. सर, ते बॉस ते पोलीस स्टेशनला आहेत. पोलीस स्टेशनला? कमांडर, काय झालंय तिकडे? मला कोणी सांगेल का? कोणी बोलत का नाहीये? सांगा पटकन मला. बॉस पोलीस स्टेशनला का गेलीये? सांगा पटकन. इट्स माय ऑर्डर. सर 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 तुम्ही शांत व्हा, मी सांगतो तुम्हाला. सांगा, नाव सांगा. जयराम चौगुले. फार चांगला माणूस होता साहेब. कुणाच्या आदत मदत नसायचा. हो, तुमचं नाव सांगा. माझं रमेश शेळके. अच्छा. जयरामच्या बाजूलाच राहतो मी. किती वर्षापासून राहता? 10-15 वर्ष झाले असेल. जे जे बघितलं ते सगळं सविस्तर सांगा. साहेब, मी ताईंना जयरामचं घर दाखवायला गेलो होतो. दरवाजा खोलला तर काय बघतो तर काय, जयराम खाली जमिनीवर रक्तात लोळत पडलेला. हा माणूस तिथेच उभा होता आणि याच्या हातामध्ये रक्ताने मापलेला चाकू होता. त्याने जयरामच्या पोटात चाकू घुसून शांतपणे तिथेच उभा होता. आणि मग तेवढ्यात या ताई तिथे आल्या. या ताईंना बघून हा माणूस एवढे मोठे डोळे करून बघत होता साहेब, काय सांगू. मी फार घाबरून गेलो. हे असलं काय बघायची आपल्याला सवय नाही ना साहेब. मी सांगतो, या माणसानेच खून केलाय.
ठीक आहे इथं सही करा. मी खरंच काही केलेलं नाही. मी तिथे पोचलो तेव्हा माझ्या हातात फक्त चाकू होता तो. मी काही केलेलं नाही आहे का. तुम्ही त्यांना काहीच सांगू नका. आम्ही त्यांचं स्टेटमेंट घेणार आहोत. हां मॅडम या, चल या इकडे स्टेटमेंट घेऊयात. स्टेटमेंट घे या, बसा इकडे. ताई, केदार, मला इन्स्पेक्टर सरांचा फोन आला होता. हे पण जे झालं ते सगळं खूप शॉकिंग आहे, पण कुटुंब म्हणून आपण एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. केदार, तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. हां, हा पण तारणीला इथे का आणलंय? तिने काहीच केलं नसणार, मला माहिती आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि दया काका? हे बघा, मी जे काय आता विचारणार आहे ती सगळी आमची प्रोसिजर आहे. हां, त्यामुळे जे जेवढं आठवतंय ते सगळं खरं खरं सांगायचं. तुम्ही या केसच्या आय विटनेस आहात. हां, त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते सगळं कोर्टात सादर होईल. बोला. सांगा मॅडम, पूर्ण नाव सांगा. तारिणी माधव बेलसर. एक मिनिट. लग्नानंतरचं तारिणी केदार खांडेकर. खांडेकर म्हणजे? माझे सासरे ते. म्हणजे तुमच्या नवऱ्याचे वडील? मृत व्यक्तीला ओळखता का? नाही.